हॅलो फ्रेंड्स, सो सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळा ग्रुप म्हणजे आमच्या गावातला ग्रुप आहे. सो आम्ही कोकण फिरायला चाललेलो आहोत. 6 जण आहेत आणि 6 मधून 4 जण आम्ही रेडी झालेलो आहोत. एक ओम आणि सतीश हे 2 मित्र अजून यायचे बाकी आहेत, त्यांच्यासाठी मी थांबलेलो. तर बघूया हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला खूप एन्जॉय करायला मिळेल. तिकडे सगळे प्लेसेस वगैरे बघायला मिळतील. आणि आमचा राहिलेला एक माणूस परत आलेला आहे. त्याची स्माइल बघू शकतो. मला आता आंघोळ गेली का? आंघोळ गेली बाई. बस विषय. यांच्या हातात बघू शकतो मी पैसे. एक का डबल करणार सतीश लास्ट VIP मेंबर आहे. याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. कोणाकोणाला भूक लागली? कोणाकोणाला भूक लागली? तो होंडावा कशाला गेली? तू काय इथं पण कंपनीची कामं करायला आलास? थोडासाच काय बाई विषय हाडा तुझा. आम्ही कंपनीची कामं बाजूला ठेवून टाकायचं ना तू. ये पुरं तेच. आम्ही चिपळूणमध्ये उतरलेलो आहोत दुपारची जेवणाची सोय करण्यासाठी. आमच्या मित्रांनी जेवणासाठी जागा बघितलेली आहे. तुम्हाला पण दाखवतो जागा. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस अशी वनभोजन करण्याची ही मजा काही वेगळीच असते. आपण जेव्हा जेव्हा फॅमिली सोबत जातो त्यावेळेस कुठल्या हॉटेलला जेवण्यापेक्षा ही झाडाखाली सावलीत बसून जेवण बनवून जेवणाची जी मजा आहे ती वेगळीच आहे. कसं वाटतं कांदा कापताना? रडलास ना तू? नाजूक आहे. लारपरी बघू शकता तुम्ही. परफेक्ट हायवेच्या बाजूला चिपळूणच्या जवळच मी गाडी लावून इकडे जेवणाची सोय करत आहोत. तर आपल्यातले मोस्ट सिनियर पर्सन टोनी स्टार्क. Yeah, I am really enjoying these situations. We are cooking beside road, and you know our chef, Mr. Rimya. He's expert. He's very expert in cooking, and they are cooking with very minimum things. But I am sure it's going to be a very tasty thing. Okay, and which is your favorite dish? My chicken, Machi. Okay. Yeah. We are going at Kokan, na? Yeah, we are going at Kokan only. Do you interested in that? So? Yeah, I am so much interested, and I am looking forward to do so much fun over there with scuba diving. जल्ला मेली तुझी इंग्लिश. अरे एवढे आपले कोकणी लोक आगरी लोक भाई. आगरी बोली बोल जरा. कैसा वाटतं तुला येऊन? एक नंबर भारी. आणि आता जे आपल्या रिम्या भाई जेवण बनवत आहे. रिम्या भाई कोण? यो ओके ओके. आता यो जो जेवण बनवत आहे तो खूप हॉटेल जर खोललं तर वाट लागणार. म्हणजे एवढी लाईन लागणार त्याच्या समोर. हा दमपणपर्यंत बिझनेस सोडून ते हॉटेलच करायला लागेल त्याला. एकदम झणझणीत आगरी तडका ना फुल. आगरी तडका. थँक्यू. सो फायनली आम्ही आता मच्छी मार्केटला पोहोचलेलो आहोत. दांडी मच्छी मार्केट, मालवण.
दांडी बीच मालवण, इथे खूप प्रकारची मच्छी मिळते आणि खूप स्वस्त दरात पण मिळते. तुम्हाला यायचं असेल कधी तुम्ही मालवण फिरला येत असाल तर इकडे स्वस्त मच्छी जर पाहिजे असेल तर तुम्ही दांडी बीच मालवण इकडे या. फायनली मच्छी चॉईस झालेली आहे. पापलेट घेतलेला आहे आणि पापलेटचे भाव करणारे सदस्य दाखवतो. आपले अध्यक्ष कुठे आहेत? भाव करणारे अध्यक्ष कुठे आहेत? अच्छा, हेच अध्यक्ष आहेत का? मावशी 30 रुपयात द्या साफ करून. लय गरीब पोरं आहेत तुम्ही हो. हे बघा यांची तोंड बघा. नाही व्हिडिओ बनवतोय. मावशी देणार मावशी. ते हाड झालेलं आहे. गाबोले निघाले याच्यातून. बोलतात की गाबोले नको मला म्हणून. कानाला आता तर बोला नको म्हणून. मावशी इतना खर्च किया तो 2 चिप्स ले लेते मावशी. माकुल आहे, लागडा आहेत, कोलबे पण आहेत. काय करतोय? पापलेट फ्राय. ओके, मॅरिनेट केलं का आता? हो. काय चाललंय? कोलब्या साफ. या अशा कशा कोलब्या साफ करतोय तू? बाबा आपण कोलब्या साफ नाही, कोलिनला हरवू आपण. या असा घ्यावा, असा पकडाचा इथून या असा खेचला झाला. टेस्ट सांग, टेस्ट कसे लागतंय? एक नंबर, एकदम झकास. पापलेट. फ्रेंड्स, आम्ही आज दिवसभर फक्त ड्रायव्हिंग आणि लंच डिनर एवढंच केलेलं आहे. बाकी सगळं एन्जॉय आम्ही उद्या करणार आहे. स्कुबा डायव्हिंग, जेवढं पण पॅरारायडिंग, जेवढं पण रायडिंग्स आहेत, समुद्र ठिकाणी जेवढं पण एन्जॉयमेंट आहे ते आम्ही उद्या करणार आहेत. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आज जाणार आहोत बोटिंगसाठी. आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला ती पण मजा दाखवतो. मध्ये गेल्यावरती आम्हाला 5 पॉईंट दाखवण्यात येणार आहेत. ते कोणकोणते पॉईंट ते पण तुम्हाला मी शो करतो. क्रोकोडाईल शेप. अच्छा, ते नाही ना. आणि कुठल्या मूवी मध्ये घेतलं ते? कुठल्या पिक्चर मध्ये घेतलं? काकण मराठी मूवी का? साहेब तुम्हाला काय कळलं का? कळलं. हाय. याला संगम पॉइंट म्हणतात, म्हणजे कर्ली नदी प्लस अरबी समुद्र. दोन्ही मिक्स आहेत का ते? हा, हे बघा पाण्याचा कलर बघा ना, आतमध्ये कलर बघितला. हो हो. हे संगमचं लास्ट टोक. हा, इथं तालुका आपला मालवण एंड झालेला आहे. इथं तालुका एंगुला चालू झाला. हे हॉटेल गमत आहे ते जगात एक नंबर.
कोसंबा मला सांगतो तुला, हां समुद्र कधीच कोणाला मारत नाही. मी सांगू शकतो समुद्र आधी आपला रूप देखावणार. आता ही आग पेटते आहे त्याच्यामध्ये उडी मारली देऊन मारणार. बरोबर आहे. अतिरेकपणा केला तर हां. प्रॉब्लेम होणारच. हे जे अपघात होतात ना दादा ते बघून देखून जाणून बुजून केलेले जातात. म्हणजे आता समुद्र खवळलाय तर तुमच्यासारखे आले कोणतरी आले पोरगे दादा आम्ही पेवतो चला तुम्ही आतमध्ये. त्या टायमाला कुठे काय समुद्र त्याला पापी आहे का माणूस पापी आहे? बरोबर आहे. समुद्र हे बघा मी मच्छीमारी 42 वर्ष केलेली आहे. तुम्ही कोळी आहे म्हणून तुम्हाला सांगतो 42 वर्ष मच्छीमारी केली आहे मी. पहिलो 20 वर्ष मी शाल पकडण्यात होतो मालवणला. शाल म्हणजे तुम्हाला समजलं ना मोठे असतात एवढे बोटी एवढे ते पकडण्याच्या आतमध्ये समुद्रामध्ये हे केलेलं आहे मी. पण त्यामुळे सांगतो की समुद्र कधीच कोणाला मारत नाही. तिला टेन्शन नाही. मला तसं नाही, ते फक्त असं झालं. त्या बाजूला नाचू शकतो उभा राहू शकतो. त्यांना विचारा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करणार का? एक प्लेट वडापाव घ्या, एक प्लेट घावण घ्या. नाश्त्याची सोय झालेली मस्तपैकी मोदक वडापाव. फिशिंग करायची आहे. फिशिंग चल आपण जाऊ. ओके माझे पैसे भरशील? हा प्लीज. हे सनी आपले मित्र आहेत. मालवणमध्ये कधी पण आला देवबागमध्ये कधी पण आला तर तुम्ही यांच्याकडे येऊन स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं करू शकता. आम्ही तिघेजण आता चाललो स्कुबा डायव्हिंगसाठी स्कूटीवर. बोला तुमचा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर पाठ आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर बोला बरं. 9021213426. ओके. तुम्हाला कोणाला पण स्कुबा डायव्हिंग करायचे असेल त्यांच्याकडे येऊन संपर्क. तुमचं नाव काय? साहिल केळुसकर. साहिल केळुसकर. साहिल केळुसकर यांना नक्की भेटा. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात. आणि तुम्हाला जेवढं पण काय असं राईड्स वगैरे पाहिजे असेल बाकीच्या राईड्स पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि ते पण रिजनेबल दरात. ओके थँक्यू. जस्ट आम्ही आता बीचवर आलेलो आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी. तुम्हाला समुद्र दाखवतो. तुम्हाला आवाज तर येतच असेल पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांकडून ऐकून आहे स्कुबा डायव्हिंग काय असतं. सगळ्यांनी थोडंसं घाबरून ठेवलं आहे. दोघांना खूप भीती वाटते पण बघू ट्राय करू नक्की. आणि आम्हाला नंतर काय फील होतं ते पण आम्ही तुम्हाला शेअर करतो. आम्ही 6 जण त्याच्यापैकी फक्त 2 जण आले आहेत. म्हणजे आम्ही दोघांची डेअरिंग आहे. बाकी सगळे घाबरट आहेत, भित्रे आहेत म्हणून आलेले नाही आहेत. बहुतेक तरी मागून बोट आलेले दिसते. थोडी भीती वाटायला लागली आता. जशी ती बोट जवळ येते तसं भीती वाटायला लागली. सूरज काय झालं या बोटीत ना त्या बोटीत का? लाटा कशा आहेत? एकदम तुफानी डेंजरस लाटा चालू आहे. खरं बोललो ना हे बघा हे असं चाललंय. अजून तरी किनाऱ्यावरच आहेत. व्ह्यू बघू शकता. खूप छान व्ह्यू आहे. कोकणची माणसं साधी लय साधी बोलत डायरेक्ट डीप समुद्रात घेऊन जातात. बापरे जाम भीती वाटायला लागली आता. सगळे बिंदास ना? सगळे टेन्शन मध्ये दिसत आहेत. तुम्ही नसले तरी आम्ही टेन्शन मध्ये आहेत. हे नाही घाबरली पण आम्ही नक्की घाबरू. बघूया आता पुढे काय होतं. कोळी सोरील्या टोळीला मुंबईच्या किनारी आरतीन कोळी हांदण दोरी न चल जाऊ बाजारी. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी. कल्ला गप्पारू करतेस तो नकरा चल जाऊ बाजारी.
चल ग पारू आईली भाजाची तयार. घ्यायचं सोडायचं आहे. ब्रीथ पाण्याच्या आतमध्ये डायव्हिंगचा रूल सांगतोय. पाण्याच्या आतमध्ये चुकून पण श्वास रोखायचा नाही. जसं आता कंटिन्यू नाकाने श्वास चालू आहे, पाण्याच्या आतमध्ये कंटिन्यू तोंडाने चालू ठेवा. ठीक आहे. जर श्वास रोखला गेला तर सफोकेशन व्हायला पुन्हा चालू होईल. त्यामुळे घेत राहा, सोडत राहा. ज्यावेळी तुम्ही श्वास सोडणार रेग्युलेटरच्या आतमध्ये त्यावेळी समोरून बबल्स जात राहतात. बबल्सवर लक्ष द्यायचं नाही. बबल्स येत आहेत म्हणजे ब्रिथिंग तुमची चांगली आहे. ठीक आहे. काही जण होल्ड करून ठेवतात बबल्स येत आहेत म्हणून. जर जास्त वेळ होल्ड केला तर जीव गुदमरत राहणार. काही जण असं करतात, आपण नवीन असतात, विचार डोक्यात भरपूर वाढलेले असतात, काही जण असं करतात. कारण कसं असतं, पॅनिक झाल्यानंतर ही लक्षणं होतात. कारण काही जणांना समजत नाही कसं घ्यायचं ते. काय काही गडबडीत असं घेतल्याने तुमच्या लंग्समध्ये कमी आवाज जाते आणि तुम्हाला सफोकेशन व्हायला चालू होतं. ठीक आहे. त्यामुळे असं लांब श्वास घ्या आणि लांबच श्वास सोडून द्या. जसं जेवढे घेणार तेवढे रिटर्न सोडून द्या. काही जण होल्ड करून ठेवतात, त्यामुळे ब्रीथ प्रॉब्लेम्स होतो. त्यामुळे घेत राहा, सोडत राहा. एवढंच करायचं आहे. लक्षात ठेवा. कसं पकडायचं ते सांगतो. डिमांड रेग्युलेटर आहे. इथे व्हाईट कलरचा दिसतोय, माउथ पीस आहे. इथे 2 क्लिपा दिसत आहेत, पाठीमागचे दाढ आहेत. त्यांनी चावून ठेवायचे म्हणजे तोंडात घट्ट राहतो. तोंडात दातांची कवट चप करायची इथे आतमध्ये आणि याला बाहेरून पाऊट करायचं. असं पकडायचं आहे. घ्यायचं, सोडायचं. फक्त सरफेसला तुम्हाला आवाज येईल, अंडर वॉटरमध्ये तुम्हाला आवाज येणार नाही. फक्त बबल्स जात राहतील आणि तुम्हाला फील होणार जी हवा घेतो आहे ती. त्यामुळे घेत राहा आणि सोडत राहा. एवढंच करायचं आहे. बाकी तुम्हाला काही करायचं नाही. जेवढी मजा घेता येईल तेवढं घ्या. कारण पाण्याच्या आतमधला थोडा अनुभव वेगळा आहे. घ्या, कारण हा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला भेटणार नाही कुठेच. असा अनुभव आहे. त्यामुळे घ्या. त्यानंतर सांगतो, लिप्स मुवमेंट करत असाल तरच पाणी जातं यामध्ये, नाहीतर पाणी त्याच्यात जात नाही. जर पाऊट करून जर समजा एखाद्या वेळी तुमच्या तोंडात पाणी येत असेल तर पाण्याच्या मध्ये चुकून असं करू नका. असं श्वास घ्यायचा नाही. काही जण असं करतात आणि मग तोंडामध्ये पाणी जातं. पाऊट ठेवायचं, जोरात फुंकर मारायची जर पाणी येत असेल. कारण कसं असतं, सरफेसला त्यावेळी डोक्यात विचार एवढे असतात, आता काहीतरी होणार, काहीतरी होणार, हेच विचारात असणार आणि ते मग ते तुमचं लक्ष राहत नाही त्या गोष्टीवरती. त्यामुळे पॅनिक होऊन पाणी आतमध्ये जातं. लिप्स मुवमेंट करून जर पाणी येत असेल तर आतमध्ये फुंकर मारा त्याच्यात. त्याच्यातलं पाणी फुंकर मारल्याने बाहेर जातं आणि तुमचं रेग्युलेटर पाण्याच्या आतमध्ये क्लीनअप होतं आणि मग तुम्ही श्वास घेऊ शकता, सोडू शकता. त्यानंतर नाकात पाणी येत असेल तर नाकाने श्वास सोडा. नाकातलं पाणी नाकाने बाहेर जाणार. त्यानंतर सांगतो, कीटकचं वजन 14 ते 15 किलोपर्यंत आहे. थोडं हेवी आहे. हे तुम्हाला लेडरवरती कनेक्ट केलं जाणार. पाण्याच्या आतमध्ये build up until I can't hear, that my mind fills up into a creature, and it haunts me somewhere much deeper. नमस्कार मंडळी, आम्ही आज स्कुबा डायव्हिंग करून आलेलो आहोत. आम्ही दोघं फक्त 6 जणांमधून 2 जण झालो, बाकीच्यांपर्यंत डेली नव्हती. पण ते जाणार आता आंघोळ करायला नेक्स्ट इयर बाबा. हो, तुम्ही दोघं करून आला. हे सर्व स्कुबा डायव्हिंग कुठं ब्लर बोल, काय समस्या बोल. नेक्स्ट इयर नक्की ना मी 100% बस.
म्हणजे स्कुबा डायव्हिंग आम्ही खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर परत एकदा आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. पण मच्छी मार्केटच्या बाजूलाच सिंधुदुर्ग किल्ल्याचा जरा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एकदा आता आम्ही झालेलो एन्जॉय करण्यासाठी. हे बघा आमचे हिरो टोनी स्टार्क अव्हेंजर तर मित्रांनो आजचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही निघालेलो इकडनं. आता गणपतीपुळ्याला जाणार आहोत. पण जाण्याआधी मालवणची एक स्पेशल गोष्ट आहे ते म्हणजे काजू. आता काजू घेण्यासाठी आम्ही एक शॉपमध्ये आलो, तुम्हाला दाखवतो. काजूची शॉपिंग झाली आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यांनी 1-1, 2-2 किलो काजू घेतले. तर आम्ही आता एक लंचसाठी इथे थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. परत एकदा सेम लोकेशन आम्ही शोधलेलं आहे. वनभोजनाची मजा परत एकदा. बनवण्यासाठी थांबलो होतो, पण नंतर आठवण आली आणि पाणी आणलंच नाही. बिसलेच्या शोधात राहिलं. आजूबाजूला कुठे शॉप सुद्धा नाही आहे. बघूया आता भेटतो ना आम्हाला. हे बघा हा रिकाम वाटला घेऊन चाललो आहे. आजूबाजूला घर आहे त्यांना एकदा विचारतो सहकार्य वगैरे करतात की नाही. सो फायनली आम्ही या घरामध्ये गेलो होतो. आम्ही बाजूला एक कार बघितली. ते कारवरती 48 पासिंग होती. त्यांनी पार्क केली इकडे. त्यांनी आम्हाला मदत केली. हे बघा पूर्ण जार बाटला भरून दिलेला 10 लिटरचा. आता आपण कुठेही फिरो आपली मराठी माणसं आपल्या मराठी माणसांना मदत करतात, हे खरं आहे. हे बघा त्यांनी आम्हाला जार दिलेला आहे. आता बघू शकता. भाऊ कसं वाटतं आता पाणी भेटलं म्हणजे एक प्रकारे. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही गणपतीपुळ्याला पोचलेलो आहोत. खूप छान असा नजारा आहे. जस्ट आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत. इथले दृश्य बघितल्यावर खरंच खूप छान वाटतं.
फायनली सगळी आता घरी परत आलेली आहे, आपापलं सामान काढत आहेत. कोणाचं आहे कॅरेक्टर मध्ये वेड्या हे खरोखर शूटिंग करतोय. गुड नाईट बाब्या. गुड नाईट. बाय 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 सगळ्यांना बाय सगळ्यांना बाय. मी तुम्हाला सोडणार आहे.